झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा 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 अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला. चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे सदा वाचे नारायण. ते वदन मंगळ पढिये सर्वोत्तमा भाव, येर भाव पसारा सदा वाचे नारायण. ते वदन मंगळ ऐसे उपदेशी तुका, ऐसे उपदेशी तुका अवघ्या लोका सकळा सदा वाचे नारायण. ते वदन मंगळ परमपुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी, कमलनयन हासं गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यबानी, सदै धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डलीकाय धातुं मुनिद्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन, पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन, पांडुरंगकरो प्रथम नमन, पांडुरंगकरो प्रथम
कलावज्ञ जियोधरार्थावतारं कलङ्कं तेजोधिकामोदिवत्रं खलानीश्वादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता पायी नमो त्रिभुवन पावनी मुक्ता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजपम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार
न लगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. रामकृष्ण हरी. अहो रुसल्या का काय? बोला ना झाल्या कोणी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचा काहीच विषय नाही, तुमचा विषयच नाही. यांनाच फार सांभाळून घ्यावं लागतं. ही परिचयाची सुरुवात आहे म्हणून पहिला रामकृष्ण हरी. बसणाऱ्यांनी फक्त गडबड करू नका आणि मागच्या गाडीनं येऊन पुढचं तिकीट काढू नका. मागून आलात तुम्ही पाठीमागे ऍडजस्ट करा. पुढे आल्यानंतर सगळे तुमच्याकडे पाहतात नेमकं कोण आलं, मग कोण येतंय, कुठं बसतंय, कसं बसतंय, नीट बसतंय का नाही बसतंय, याच्यामध्ये सगळे जण डिस्टर्ब होतात. त्यामुळे आहेत तशा पद्धतीने सगळ्यांनी पाठीमागे एक दोघं जण थांबा किंवा जेणेकरून जी लोक येतील त्यांना शांततेने बसवून घ्या. अजिबात गडबड करू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. बाबा नुसतं साधनच नाही पोहोचवलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी तुम्हा आम्हाला जगायला, चालायला, बोलायला सुद्धा शिकवलं. जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ. ऐका ना दादा, फक्त स्वर द्या. विचारांची कळ तुकाराम, तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. जगायला, चालायला, बोलायला ज्यांनी शिकवलं असे महान संत, जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य मूर्ती संत तुकोबर आहे. श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनाच्या किंबहुना तुम्हा आम्हा सारख्या सामान्य साधकाचा उद्धार व्हावा याकरिता उपदेश करतात. ऐसे उपदेशी तुका अवघ्या लोका सकळा उपदेश करतात. कारण संत जेव्हा काही शब्द उच्चारतात त्या संतांचा प्रत्येक शब्द हा आपला उद्धार करणार आहे. संतांचा एकही शब्द वाया जात नाही बरं का. तो आपल्या जीवनाचं कल्याणच करतो. त्यामुळे तुम्ही जगाचे 1000 शब्द ऐका, उद्धार नाही होणार. जगाचे 1000 शब्द ऐका, उद्धार घडत नाही. पण संतांचा एक शब्द ऐका, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ताकद आहे संतांच्या शब्दात, ताकद आहे संतांच्या वाणीत, ताकद आहे संतांच्या शब्दामध्ये, आत्मविश्वास आहे. आपण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचत असताना 9व्या अध्यायाची सुरुवात, तरी अवधान ऐकिली दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे. कसं ऐका? ऐकताय ना तुम्ही सगळे? आवाज येतोय का माझा? शब्द कळतायत का माझे तुम्हाला? हे असं तरी करा, नाही तर असं तरी हो म्हणा, निदान नाही म्हणा, काहीतरी प्रतिसाद ठेवा. आल्यापासून बघते सगळे अशाच बघत बसलेत. तुम्ही नाही अशी पाहत. हे पहा, वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्यांचं कर्तव्य. वक्त्याला प्रतिसाद का द्यावा त्याची मुख्य 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण,
वक्त्याचं श्रोत्याचं ते आद्य कर्तव्य आहे वक्त्याला प्रतिसाद देणं. आणि दुसरं महत्वाचं कारण, श्रोता जागा आहे की झोपला हे वक्त्याच्या ध्यानात यावं हे दुसरं कारण. त्यामुळे आता काही झोपण्याची वेळ ही काही झोपण्याची वेळ नाही. आणि 7 ते 9 ही फार फार छान वेळ आहे बरं का. परमार्थकरिता, कीर्तनाकरिता आणि सगळ्यांसाठीच फार परफेक्ट सुंदर वेळ आहे. त्यामुळे ही काही झोपण्याची वेळ नाही, कारण पोटात अजून तो रसच गेला नाही. त्यामुळे काही गुंगी येण्याचा काही विषय नाही, फक्त प्रतिसाद असावा. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल, कधी तरी अवधान हे केली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. कारण संत जेव्हा शब्द काढतात तेव्हा त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे तुमचा आणि आमचा उद्धार आहे, प्रत्येक जीवाचा उद्धार आहे. येथे उपकारासाठी आले आले गरजा वैकुंठी, तुम्हा आम्हा करता इथपर्यंत संत अवतार धारण करून येतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. लक्षात ठेवा, संत हे तुम्हा आम्हा करिता, तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार घडवण्याकरिता इथपर्यंत अवतार धारण करून येतात. सामान्य स्वरूपाचं त्यांचं जीवन जरी दिसत असलं, बाह्य स्वरूपानं बहिरंगानं ते जरी तुम्हा आम्हासारखे असले, तरी संत नवती जगा मान साच्या सारिखे, संत नवती जगा मान साच्या सारिखे. संत बाह्य स्वरूपानं जरी तुमच्या आमच्या सारखे वाटत असले, भासत असले, तरी संतांचं जीवन, संतांचा काळ किंबहुना संतांचा अवतार हा सोपा नाही. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवते जगा मानसाच्या सारिखे. तुम्हा आम्हासारखंच बाह्य स्वरूपानं दिसले तरी ते त्यांच्या विचाराची व्यापकता, आणि संत हे तुम्हा आम्हा उद्धाराकरिता इथपर्यंत भगवत प्राप्तीकरिता संतांनी जीवन व्यतीत करावं, आणि त्या योगानं तुमचा आमचा उद्धार साधावा. कोणती साधना केल्यानंतर आपल्या जीवाचं कल्याण आहे, संतांनी आपल्याला याचं ज्ञान करून दिलं. भगवत चिंतनात आपला वेळ घालवलात, भगवत चिंतन जर केलं तर मात्र आपल्या जीवनाचा उद्धार होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. आता हे जरी आपल्याला ज्ञात असलं तरी आपण प्रापंचिक माणसं असल्या कारणानं अनेक वेळा
सगळ्यात पहिली गोष्ट आपण प्रपंचाला देतो. म्हणजे काही जी असेल, सगळ्यात मोठं सगळ्यात आधीच प्राधान्य जर आपण कोणाला देत असेल तर प्रपंचाला देतो, परमार्थाला. सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला देतो आपण? महिला मंडळ, हा, कुणाला देतो आपण? प्रपंचाला की परमार्थाला? अगदी खरं आहे. आपण सांगा, सगळ्यात पहिलं प्राधान्य आपण प्रपंचाला देतो की परमार्थाला देतो? अगदी खरे, प्रपंचालाच देतो आपण. हा, प्रपंचालाच देतो आपण. अनेक उदाहरणे आहेत. कीर्तनाला निघण्याची वेळ, कीर्तनाला निघण्याची वेळ, गडबड झाली, अगदी चांगला वारकरी, रोज कीर्तनाला जाणं, रोज भजन करणं, रोज हरिपाठ करणं, आणि नेमकी कीर्तनाला निघण्याची वेळ आणि बायकोनं आवाज दिला, अहो. हे अहो म्हटलं की यांच्या अंगावर काटा येतो. काय पुढे वाढवून ठेवलंय काही सांगता येणार नाही. अहो सांगता येत नाही, काही डोक्यात असेल ते. बरं, आता अधिकार वाढलेला आहे. अधिकार तसा पहिल्यापासूनच मोठा आहे, पण आता राजकीय दृष्ट्या सुद्धा अधिकार वाढलेला आहे. त्यामुळे अहो म्हटलं की यांना टेन्शन येतं. ते म्हणले का, हो काय झालं, काय झालं? आता कीर्तनाला निघण्याची वेळ आणि तुझं काय मध्येच? सांग पटकन काय? काही नाही, आजच्या दिवशी तुम्ही कीर्तनाला. तुम्हाला कसं माहिती? कधीतरी तुम्ही शब्द वापरलेले दिसत आहेत. माझं ऐका, आज तुम्ही कीर्तनाला जाऊ. अगं नेहाताईंचं कीर्तन आहे, असं काय करते? जाऊ देत, आजच्या दिवस जाऊ दे मला. नाही नाही, तुम्हाला सांगितलं ना, कितीही कुणाचंही कीर्तन असू द्या, पण आजच्या दिवस तुम्ही कीर्तनाला जायचं. आज तुम्ही कीर्तन, अगं पण झालं काय ते तर सांग. काय काम असेल तर मी उद्या करेन, नंतर करेन. आत्ताच काय नेमकं तुम्हाला सांगते ना, कीर्तनाला. अगं झालंय काय, काय काम आहे ते तर सांग. काही नाही, माझा भाऊ येणार आहे, अजिबात घरातून हलायचं. बसला ना बाबा घरी, इथे कितीही आला अनाउन्सिंग करा, इथे कितीही मोठ्याने घोषणा करा, आणि इथे कितीही गडबड करा, चला चला चला, या बसा, कीर्तनाची वेळ झाली, चला. ते हल्लच नाही घरचं. वॉर्निंगच तशी होती. आपण प्रपंचाला जास्त प्राधान्य देतो परमार्थापेक्षा. आयुष्य जातं प्रपंचाची चाकरी करता करता, पण ज्या शाश्वत सुखाकरिता जीवाची तळमळ आहे, ते शाश्वत सुख मात्र आपल्याला त्या प्रपंचाच्या गोष्टींकडून भेटत नाही. मुळात आयुष्य जातं बरं का. आपण महाभारतामध्ये 6 सुखाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्या सुखाला मिळवण्याकरिता माणूस आयुष्य घालवतो. अर्थागमो नित्यम आरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशेष्य पुत्रोर्थ करीच विद्या, षडजीव लोकस्य सुखानी राजन. 6 प्रकारे सुखाचे, 6 पद्धतीची सुख मिळवण्यासाठी माणूस जगतो. किती? 6 प्रकारची सुख. लक्ष देऊ नाही का बरं का. अर्थागमो नित्यम, धनप्राप्ती करिता माणूस जगत असतो. धनाची प्राप्ती झाली की माणसाला सुख मिळतं, बरोबर ना. जीवनामध्ये धनाची प्राप्ती झाली की माणूस सुख समजतो. दुसरं सुख आरोगिताच, निरोगी जीवन प्राप्त झालं की माणूस सुखी आहे. पहिलं सुख आहे धनाची प्राप्ती झाली, माणसाला सुख आहे. दुसरं निरोगी जीवन, आरोग्य चांगलं असणं, हे माणसाच्या जीवनातलं दुसरं सुख आहे. प्रियाच भार्या, प्रेम करणारी पत्नी मिळणं, हे माणसाच्या जीवनातलं तिसरं सुख आहे, बरोबर का. प्रेम करणारी पत्नी मिळणं हे तिसरं सुख आहे. प्रियवादिनीच, प्रेम करणारी बायको मिळणं हे तिसरं सुख आहे. आणि गोड बोलणारी बायको मिळणं हे चौथं सुख आहे. आता थोडं इथं कन्फ्युजन करू नका. गोड बोलणारी आणि प्रेम करणारी दोन्ही वेगळ्या नाहीत बरं. एकाच बायकोचे 2 गुण आहेत, एवढं समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणताल आता महाभारतात सांगितलं म्हटल्यानंतर हे काही वाईट नसणार हे. बरं, असं होतंय, प्रेम करणारी गोड बोलतेच असं, आणि गोड बोलणारी प्रेम करते असं नाही म्हणताय. किती खरं बोलताय. पण चला, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशेष्य पुत्रोर्थ करीच विद्या. चांगली संतती निर्माण होणं हे जीवनातलं 5वं सुख आहे. खऱ्या अर्थानं आपल्या विचारानं घडलेली चांगली संतती, चांगली मुलं, चांगल्या कुटुंबामध्ये, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. चांगली संतती येणं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातलं 5वं सुख आहे. आणि आपण मिळवलेल्या विद्येनं, ज्ञानानं आपल्याला चांगल्या धनाची प्राप्ती करून सुख देणं हे माणसाच्या आयुष्यातलं 6वं सुख आहे.
आता मी आता जेवढी काही सुख तुम्हाला सांगितली, लक्ष देऊ नये का, या 6 सुखांपैकी ही 6ही सुख जगातला असा कोणी व्यक्ती आहे का की त्याच्याजवळ ही 6ही सुख प्राप्त झाली? कोणीच नाही हो. जगी ऐसा सुखी कोणी नाही. जगात सुखी कोण आहे? ही 6 सुख कुणाला मिळाली? हा, काहींजवळ पैसा आहे तर आरोग्य नाही, धन भरपूर आहे, गडगच पैसा आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं बीपी शुगर हे खायचंच नाही. ते गोड पदार्थ फक्त समोर पाहतं, गुलाबजामुन फक्त टाका 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 बघत बसते, पण खाता कुठे येते? पंचपक्वान्न समोर आहे त्याच्या, आजूबाजूची सामान्य लोक सर्व पंचपक्वान्न खाऊन जातात, पण बिचाऱ्याला मात्र रोज साध्या भोजनाची. सांगण्याचं तात्पर्य, पैसा भरपूर आहे, आरोग्य नाही. काही माणसांजवळ आरोग्य आहे पण पैसा नाही. काही माणसांकडे चांगली बायको आहे, म्हणजे प्रेम करणारी बायको आहे, पण मी आता सांगितल्याप्रमाणे प्रेम करते पण अशी बोलते, हे गप गुमानं कीर्तनाकडे निघतं. त्यांच्या मनात येतं नकोच घरी जायला. फलकटतो येतं कधी मुखात, अशी बडबड बडबड करते, ज्वालाच मुखी बाहेर पडतो तोंडातून. प्रेम करते पण गोड बोलत नाही. आणि काही प्रसंगी गोड बोलणारी जरी जीवनात असली तरी ती प्रेम करतेच असं नाही. स्वार्थापोटी गोड बोलणाऱ्या बायका सुद्धा भरपूर आहेत. आणि अशी पत्नी जर असेल की ती फक्त आपल्या पतीसाठी गोड गोड बोलून त्याच्या धनाची काहीतरी त्याच्याकडून आपल्याला मिळकत प्राप्त व्हावी या अपेक्षेनं जर गोड बोलत असेल ना, तर ती पत्नी नसते बरं का. विठ्ठल विठ्ठल. पण गोड बोलणारी ही मिळणं आणि प्रेम करणारी ही मिळणं फार कठीण आहे बरं का. सध्याच्या काळात तर कसली का असे ना, पण मिळणं फार कठीण आहे. ती प्रेमही करू द्या, गोडही नको बोलू, आहे तशी स्वीकारायला तयार आहे, पण मिळू द्या. पण चला तेही नाही. हे जीवनामध्ये सुख आपण चांगल्या पद्धतीचं जीवन कष्टानं जगलो, पण आपली संतती आपल्या विचारानं जगेलच असं, आपल्या हातून घडलेली संतती आपल्याला सुख देईलच असं नाही, आणि आपण कमवलेली विद्या आपल्याला धन प्राप्ती करून सुख देईलच असंही नाही. ही 6ही प्रकारची सुख माणसाच्या जीवनात प्रत्येकाला मिळत नाही, पण या सुखाच्या प्राप्तीकरिता मात्र जीवन जात आयुष्य. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोण, माझे स्वहित नेनती कोण, माझे स्वहित नेनती कोण, माझे स्वहित नेनती कोण. आयुष्य जातं, सर्व सुखाची आशा जन्म गेला. असे जन्म संतांनी आपल्याला सुखाचा मार्ग दाखवलेला आहे. इथपर्यंत उपदेशाच्या माध्यमातून भगवत चिंतनातून आपल्या जीवनाचा कसा उद्धार करून घेता येईल. कारण भगवत चिंतनाकरिता इथे काळवेळ पाहावा लागत नाही. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. भगवत चिंतन केल्यानंतर आपल्याला होणारा फायदा ते वदन मंगळ मुख मंगळ होतं. ही शरीर शुद्धी होते, वाचा शुद्धी होते, मन शुद्धी होते भगवत चिंतनानं. आणि एवढंच काय तर खऱ्या अर्थानं इतर गोष्टींना जास्त वाव देण्यापेक्षा भगवत चिंतन हे आपल्या जीवनाचं खरं साध्य आहे. ती साधना आहे, त्यातून भगवत प्राप्ती करायची आहे. बाकीच्या गोष्टी म्हणजे एर वाउगा पसारा अशा प्रकारे संत सांगतात. सुंदर अशा नियोजनात पवित्र पुण्यशा वातावरणामध्ये उपस्थित सर्व समुदाय, गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेला श्री संत तुकाराम महाराज यांचा गाथा पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री खांडेश्वर अखंड हरनाम सप्ताह, श्री क्षेत्र खांडेश्वर भगवंताचं हे स्थान फार मोठं, हे खांडेश्वर भगवंताचं स्थान आहे. आणि एवढं भव्य स्वरूपाचं देवस्थान आहे. खरं तर जेव्हा कमिटीनं सेवेकरिता फोन केला, आम्ही लिहून घेण्यासाठी गावाचं नाव विचारलं, तेव्हाच पहिल्यांदा मला खरं गावाचं नाव कळालं. त्यानंतर
सेवा घेतल्यापासून आतापर्यंत मला एकानं सुद्धा गावाचं नाव सांगितलं नाही. म्हणजे आम्ही रोज सेवेला निघताना पुढचं गाव कोणत्या गावाला पोहोचायचंय ते गावाचं नाव तर माहीत पाहिजे. पत्रिका पोहोचली पण विचारायचं कर्तव्य. मी आयोजकांनाही फोन केला की गावाचं नाव नेमकं काय आहे, कळालं नाही. स्पष्टतेनं आम्हाला विचारायला लागेल, कळालं नाही म्हणून सांगा. पण इथे पोहोचेपर्यंत जोपर्यंत कमिटी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत गावाचं नाव खोटंच सांगत होते. मला अजूनही त्याचं कारण कळलं नाही की मला का खोटं सांगत होते. अजूनही गावाचं नाव मला खोटं सांगत होते. पत्रिका हातात आली तेव्हा खरं कळालं. म्हणजे इथपर्यंत पोहोचेपर्यंत मला गावाचं नाव खरं सांगितलं नाही. काय गावाचं नाव आपल्या? मला वेगळं काहीतरी सांगत होती कमिटी. नक्की गावाचं नाव काय? मग मला का शेगाव सांगितलं? मला कोणीच काही नाही सांगितलं. खरं तर हे शेगाव सांगण्यापेक्षा हे शेगाव भासतं हेच सगळ्यांना वाटलं पाहिजे. मी खांडगाव म्हणूनच इथपर्यंत आले, पण इथे आल्यानंतर मला याचं ज्ञान झालं. इथे आल्यानंतर मला याची खात्री पटली की हे फक्त खांडगाव नाही तर खऱ्या अर्थानं प्रति शेगाव सारखं श्री गजानन महाराजांच्या मंदिराची इथपर्यंत मंदिराची आकृती आहे. आणि त्याचबरोबर हे वातावरण मला वाटतं हे खांडगाव नसून हे खऱ्या अर्थानं पंढरपूरचं वाळवंटच आहे की काय. किती मोठा आनंद आहे हा. सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे आपल्याला, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का कमिटी. तुम्ही म्हणताल ताई नको काय सांगितलं. खरं तर खरंच हे भगवंताचं स्थान इतकं पवित्र आहे, इतकं सुंदर आहे. आणि हे पवित्र तर आहेच आहे, पण त्यातल्या त्यात तुम्ही त्यात अजूनच खऱ्या अर्थानं हे जे डेकोरेशन केलंय, इतक्या सुंदर पद्धतीचा भव्य रोषणाई केलेली आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा या सर्व आयोजक नियोजकांसाठी. फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि खरंच प्रसन्न करणारं वातावरण. श्री खंडेश्वर भगवंताची कृपा, श्री दत्तरायांची कृपा. त्याचबरोबर या ठिकाणी 89वा आपला हा सप्ताह आहे. 89वा वर्ष आहे, बरोबर ना? हा सॉरी 81व वर्ष आहे. ते आता इंग्लिशमधल्या आकड्यांची सवय लागली. 81व वर्ष आपल्या सप्ताहाचं, बरोबर ना? हे असं तरी करा, नाही तर असं तरी करा. मला एकदा कन्फर्म होऊ द्या. हां अगदी खरं. मला बोलत चला, कारण काय होतं संवाद केल्याशिवाय कीर्तन पुढे जात नाही. 81वा सप्ताह आहे. खरंच द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. आज खऱ्या अर्थानं सर्व मंदिराचे ट्रस्ट विश्वस्त अध्यक्ष श्री लहानूभाऊ गुंजाळ सुंदर अशा पद्धतीचं नियोजन करून सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करणार. लीडर जर चांगला असेल तर पाठीमागची सगळी लोक चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारानं कार्य करतात. त्यामुळे लीडर चांगला आहे, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी मंदिराचे ट्रस्टी आहेत, त्याचबरोबर श्री नबाजी गुंजाळ संस्थापक विश्वस्त, त्याचबरोबर विश्वस्त माननीय ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ, विश्वस्त दशरथ बालोडे, त्याचबरोबर विश्वस्त भागवत अरगडे, विश्वस्त लक्ष्मण गुंजाळ, विश्वस्त विठ्ठल बाबा गोसावी आणि सर्वच उपस्थित विश्वस्त मंदिराचे ट्रस्टी, सर्व खांडेश्वर तरुण मित्र मंडळ आणि खांडगाव ग्रामस्थ, सर्व ग्रामस्थांचंही मनापासून धन्यवाद. फार सुंदर अशा पद्धतीनं आपण सर्वजण उपस्थित आहात. गोड अशा पद्धतीचं नियोजन आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणात आपण करताय. मुळात 81व वर्ष ही सोपी गोष्ट नाही आपल्या गावासाठी. एवढी सोपी गोष्ट नाही. 81 वर्ष आपल्या गावात सप्ताह घडतोय. कदाचित आपण याची कल्पना सुद्धा केली नसेल की हे किती मोठं पुण्य आणि किती मोठं भाग्य आहे आपलं. तुम्हाला अभिमान वगैरे काही वाटला नाही का याचा? अहो किती मोठं भाग्य. 81वा सप्ताह. कल्पना करा, इथून पाठीमागचा 80 वर्षाचा काळ जर आपण ध्यानात ठेवला, काय असेल हो त्या काळामध्ये, काय असेल? एवढी चांगली लाईट, एवढी चांगली सिस्टीम असेल का हो त्या काळात? एवढं चांगलं डेकोरेशन असेल का त्या काळात? एवढा सुंदर जनसमुदाय असेल का त्या काळात? अगदी दगडाच्या टाळामधून गायिले अभंग. कदाचित अशी परिस्थिती असेल की तिथे टाळही उपलब्ध नसतील, पण त्या काळामध्ये सप्ताह सुरू केला. पण एक गोष्ट सांगू का, सप्ताह सुरू करण्यासारखी जगातली सोपी गोष्ट कोणतीच नाही. तुम्ही खरंच ऐकताय ना? मी काय म्हटले, सप्ताह
सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट दुसरी कोणतीच नाही. तुम्ही म्हणताल ताई काय बोलता, आत्ताच म्हटल्या ना 80 इथून पाठीमागची 80 वर्ष काही नव्हतं. हा, एवढा खडतर प्रवास केला आम्ही सप्ताह उभा करताना. असतील काही जुनी जाणती माणसं, किती खडतर प्रवास केला आणि तुम्ही म्हणताय सोपी गोष्ट आहे. हो ऐका, सप्ताह सुरू करण्यासारखी सोपी गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. पण लक्षात ठेवा, सुरू केलेला सप्ताह टिकवण्यासारखी अवघड गोष्ट जगात कोणती नाही. सप्ताह सुरू केला पण 81 वर्ष आज तो सप्ताह टिकवला. हे कशा कारणानं, याला काय कारण आहे? ही तुमची श्रद्धा, खंडेश्वर भगवंतावरती असणारं प्रेम आणि खऱ्या अर्थानं भगवंतानं तुमच्यावरती केलेली कृपा, त्याचाच हा प्रतिसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर पत्रिका छापून अनेक अनेक प्रचार प्रसार करून सप्ते करणारे भरपूर आहेत, पण एवढी उपस्थिती कोण्या गावात आहे सांगा? हा, एवढा जनसमुदाय, एवढ्या चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन फार कमी पाहायला मिळतं बरं का. त्यामुळे कदाचित आपण या गोष्टीचं ज्ञान ठेवा की आपल्यावरती खंडेश्वर भगवंताची खूप मोठी कृपा आहे. दातृत्वानं आज सगळे ट्रस्ट कमिटी एकत्रित येऊन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतात. सप्ताह का घडतो याचं कारण प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. आपल्या खांडगाव मध्ये का बरं 81 वर्ष सप्ताह घडतो? म्हणजे तुम्ही पत्रिका छापली म्हणून हा नाही ना? अहो, पत्रिकेवरती सप्ताह अवलंबून नसतो बरं का. पत्रिकेवरती जर सप्ताह अवलंबून असते तर काही गावचे सप्ते पत्रिका छापून बंद पडले नसते. ध्यानात आलं का तुमच्या? पत्रिकेवरती सप्ताह नाहीये, डेकोरेशन केलंय म्हणून सप्ताह का? नाही, अगदी खरं नाही. तुम्ही सगळे जण येताय म्हणून सप्ताह का? हो, अहंकाराचा वारा. संत नामदेव महाराज सांगतात, कशाला आपण स्वतःवरती अभिमान घ्यायचा? हा, आपल्यामुळे सुद्धा, बरं ठीक आहे, तुमच्यामुळे सुद्धा. बोला आता, पटकन बोला, तुमचा आवाज येऊ द्या माझ्यापर्यंत. पत्रिकेमुळे, मंडपामुळे, डेकोरेशनमुळे, तुमच्यामुळे, कीर्तनकारांमुळे नाही? जावं काय घरी मग? उत्तर अगदी बरोबर आहे. कीर्तनकार आहे म्हणून सप्ताह नाही, सप्ताह आहे म्हणून कीर्तनकार आहे. लक्षात ठेवा. कारण सध्याच्या काळात जी मानसिकता झालेली, अमुक कीर्तनकार मोठा आणि अमुक कीर्तनकार छोटा, मुळात हा दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं आहे. कारण या धर्ममंडपाखाली उपस्थित असलेला लहान बालक असू द्या, वक्ता असू द्या, श्रोता असू द्या, त्याच अधिकाराचा आहे ज्या अधिकाराचा वक्ता आहे. कारण इथे आल्यानंतर आपण कोणी अमुक आहोत अशी पदवी नाही लावत, आपण हरिदास आहोत याच भावनेनं इथं बसलं पाहिजे. लक्षात ठेवा, हा भाव पाहिजे. बरं चला, आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे नाही, मग गावात सप्ताह घडतो कोण्या कारणानं? गावात सप्ताह घडण्याकरिता, भजन होण्याकरिता, कीर्तन होण्याकरिता, परमार्थ घडण्याकरिता गावची माती पवित्र असावी लागते. लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सगळं आपल्याला प्राप्त झालंय. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. धर्म त्यांचा झाला नारायण, झाला नारायण. हे पहा, आमच्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं ठीक आहे, नका वाजवू आता काय, पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. लक्षात ठेवा, जेथे हरीचे दास जन्म घेती,
कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. इथपर्यंत अनेकांनी खऱ्या अर्थानं इथपर्यंत फार देह झिजवलेला आहे परमार्थ उभा करण्याकरिता. त्यामुळे सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आजचा पवित्र असा शेवटचा श्रावणी सोमवार किती मोठा भाग्याचा दिवस आहे आज. खरंच धन्यता आहे फार मोठी. इथपर्यंत आपल्याला हे फार सुंदर योग प्राप्त झालेला आहे. खांडेश्वर भगवंताच्या कृपेने इथपर्यंत ही सेवा प्राप्त झालेली आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. चिंतनासे न लगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. भगवत चिंतनाकरिता आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. आयुष्य जातं, मी आता सांगितल्याप्रमाणे आयुष्य जातं सुख प्राप्तीकरिता. पण ज्या कर्माकरिता ज्या गोष्टीकरिता आपल्याला देह मिळाला ती गोष्ट ते कर्म मात्र माणसाचं पूर्णत्वाला जात नाही. प्रत्येक माणसाला वाटतं जगात मी सगळ्यात मोठं व्हावं, जगात मी सगळ्यात चांगलं व्हावं, जगापेक्षा मी वेगळं व्हावं, काहीतरी माझ्याकडे वेगळं असावं, जीवनामध्ये मी सार्थकी व्हावं असं कुणाला वाटत नाही. कुणाला वाटत नाही जीवनात मी यशस्वी व्हावं, कुणाला वाटत नाही सांगा. प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी चांगलं कर्तृत्व करून चांगल्या वेगळ्या पद्धतीनं माझं जीवन यशस्वी पूर्ण केलं पाहिजे. अगदी सामान्यतेनं तुम्ही असलात तरी तुम्हालाही वाटतं, आम्ही असलो तरी एखादा कोणी काम करणारा असू द्या त्याला वाटतं याच्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी काम वेगळं पाहिजे आणि त्यातून माझं नाव झालं पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे. अहो साधं अगदी मृदुंग वादक असले तरी त्यांनाही वाटतं असं काही ताल वाजवावा, गायकांना समज नाही सापडली पाहिजे, एक वेगळं काहीतरी यावं, त्यातून यश प्राप्ती व्हावी. गायकांनाही वाटतं असं काही सूर लागावा आणि खरंच तसा सूर लागतो, सगळे जण निघून जावे असं का. नाही नाही, खरंच आमच्या आदरणीय बंधुस्थानी असणारे हजारे महाराज आणि आदरणीय दानवे महाराज हे आमचे दोन्ही भाऊ आज गायनासाठी आहे. त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आज. फार मनापासून धन्यवाद. पण खरंच अगदी आमच्यासारख्यांना सुद्धा अगदी वक्त्याला सुद्धा वाटतं असं काहीतरी वेगळं चिंतन मांडावं, असं काहीतरी वेगळं शब्द यावेत. निश्चित इथपर्यंत सगळ्यांनाच बरं वाटावं, छान वाटावं. सगळ्यांना चांगल्याची अपेक्षा आहे, यशाची अपेक्षा आहे. पण आपण साधना जी करतो ती जर चुकीची असेल तर कितीही लांबपर्यंत धावत गेलं तरी यश नाही प्राप्त होत. कितीही आपण धडपड केली तरी यश नाही प्राप्त होत. कितीही प्रयत्न केले तरी यश नाही प्राप्त होत. त्याचं कारण साधना चुकते. साध्य प्राप्ती करायची असेल तर साधन बरोबर लागतं. संतांनी आपल्याला साधनाचं ज्ञान दिलेले. साधनात सोपे नाम हे केवळ याविन सकळ शिनवाया याविन सकळ शिनवाया साधनात सोपे नाम हे केवळ. हे कलियुगामध्ये उधारण्याचं कलियुगा माझी करावे कीर्तन ते नारायण देईल बेठी. जगाची हजार नावं घेऊन आपल्याला समाधान मिळतं. काही लोक देवाचं नाव नाही घेत, ते आम्हाला म्हणतात कुठेही तुमचा देव आमचा. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. काय म्हणले, काय त्याचं अस्तित्व काय, काही लोक मानायलाच तयार नाही. तो आजही एवढं आता सायन्स वाढलंय, विज्ञान वाढलंय, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. एक जण म्हटला ताई मी विज्ञानाला मानतो, देवाला मानत नाही. म्हणलं मी देवाला, मी विज्ञानाला मानतो, मी आधुनिकतेत मी या तंत्रज्ञानात वाढलेलो आहे, त्यामुळे मी हे सगळं मानत नाही. काय म्हणला हे देव वगैरे काय त्याचं अस्तित्व आहे, काय करतो म्हटला देव, काय करतो देव. तुला चाहूलही लागायची नाही अशा अवस्थेला पोचवेल तो देव. तू मान अगर मानू नको, त्याला तुझ्या न मानण्याचा तीळ मात्र फरक पडणार नाही. इकडे लक्ष द्या, कारण त्याचं अस्तित्वच तसं आहे. जाणे आज मी
अक्षयमी अक्षर अपूर्वमी अपार आनंदमी जाने अजमी अजर. त्याचं अस्तित्व आहे. आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगा शेपात राहते. नेमकं चाललंय काय? अबा कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, थोडाफार ताल कळावा. दोन्ही कळत नाही, ते उगं टका 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 बघत बसते. काही प्रसंगी आपल्याला प्रश्न पडतो आपला स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळत. काय म्हणलं, तू मान अगर त्याला मानू नको, त्याच्या अस्तित्वाला फरक पडणार नाही. पण ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तुझ्या दारासमोर लोकांची गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. धुंद झाला म्हणजे तो काय करू शकतो? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय नाही करू शकत तू. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काही नाही करू शकत तू. आज सध्याच्या काळात देवाचं अस्तित्व ना मानून आपण जाणार कुठे? संत सांगतात, अरे तिथपर्यंत आपल्याला त्याला प्राप्त करायचंय, जन्म त्याच्या प्राप्ती करीत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला साधनाचं परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. संतांनी आपल्याला त्याबद्दलचे काही गैरसमज आपल्या अंतकरणात असतील तर ते दूर केलेले आहेत. आपण प्रपंचाला अधिक वेळ देतो, प्राधान्य देतो,
पण संत सांगतात बाबांनो, तुम्ही परमार्थाकरिता सेपरेट असा वेळ काढण्याची सुद्धा गरज नाही. प्रपंच कोरोनी परमार्थ साधावा, प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ करू शकता. एवढा सरळ आणि सोपा. हे पा, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या साधनेनं भगवंताची प्राप्ती करण्याचे सांगितलेले आहे. आणि त्या योगानं कलियुगामध्ये भगवत चिंतनानं आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची सांगितलेली आहे. त्यामुळे आपण जे कोणतं काम करत असाल त्या कामामध्ये भगवंताचं नाम जर मुखात आलं. हे पा, महिला मंडळ, आपण स्वयंपाक जरी करत असला आणि जिऱ्याची फोडणी देताय, घ्या ना भगवंताचं नाव. ती शेजारणीला शिवी देते पण देवाचं नाव घेत नाही. कामामध्ये काम सध्याच्या काळात अनेक लोक सांगतात, पुरुष वर्ग अनेक वेळा तुम्ही तुमच्या पत्नीला किंबहुना घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला सांगत असाल, पहिल्यासारखी चव आता जेवणाची राहिली. बोलता की नाही बोलत? पहिल्यासारखी चव आता जेवणाची राहिली. जुन्या काळात काही नसू द्या, मीठ कमी असू द्या, तेल कमी असू द्या, तेल तर नव्हतंच जास्त, तेल अगदी कमी, तिखट अगदी कमी, पण तरी सुद्धा अजूनही लोक सांगतात आईच्या हाताला काय चव होती. का? कारण ते भोजन सात्विकतेतून बनवलं जात होतं. सात्विकता होती. पोटभर खायला मिळत नव्हतं, पण जेवढं मिळत होतं तेवढं एवढं सात्विकतेनं, एवढं प्रेमानं मिळत होतं की खाल्लेल्या भोजनात आनंद वाटायचा, विचाराची शुद्धी व्हायची आणि सात्विकता निर्माण व्हायची. आता सकाळ वेगळं खातंय, दुपार वेगळं खातंय, सायंकाळचं वेगळं खातंय, संध्याकाळी वेगळं खातंय. 3 नाही 4 टाइम माणूस जेवतोय, तरी जेवणा आधी गोळी खातंय, जेवल्यानंतरही गोळी खातंय. सात्विकता राहिली. मी सहज एकाला विचारलं, म्हटलं का हो, ही जेवणा आधीचं काही ते जेवणानंतरचं काही मला कळालं नाही. ते म्हटले, ताई, जेवणा आधीची गोळी भूक लागत नाही म्हणून, आणि जेवणानंतरची गोळी खाल्लेलं पचत नाही. किती आहार खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनात फरक परिणाम करतो. त्यामुळे भोजन बनवताना तुम्ही भजन करत चला. वाटत असेल ना आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, तर भोजन बनवताना राम नाम राम नाम, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जो कोणतं तुम्हाला देवाचं नाव आवडेल तुम्ही घेत चला आणि मग भोजन बनवा. त्याची चव तर वाढेलच वाढेल, पण खऱ्या अर्थानं ते सामान्य भोजन न राहता तो महाप्रसाद होईल. लक्षात ठेवा, ही नामस्मरणाची चिंतनाची ताकद आहे. मग त्याच्यासाठी सेपरेट अनेक साधक प्रश्न करतात की का बाबा, आम्हाला भजन करायचंय पण वेळ मिळत नाही, वेळ नाही मिळत आम्हाला. कधी करायचं देवाचं भजन? सकाळी उठल्यापासून प्रपंचाची धावपळ चालू होते, आवरायचं असतं, बाकीच्या गोष्टी असतात, सगळं काही धावपळ, शेतीची कामं, घरची कामं, सगळं पाहता पाहता दिवस निघून जातो. 9 ते 11ला सुद्धा कधी कधी 7 ते 9ला सुद्धा पोहोचता येत नाही. आयुष्य म्हणजे संपतो दिवस, सगळा वेळ निघून जातो, पण प्रपंचात परमार्थाला वेळ मिळत नाही. करायचं काय? संतांनी आपल्याला त्यातून खऱ्या अर्थानं हाच मार्ग सांगितला. तुम्ही प्रपंचात असूनही परमार्थ करू शकता. त्याच्यासाठी फक्त तुमचं चित्त शुद्ध करा, आहे त्या ठिकाणी भगवत चिंतन करत राहा. मग त्याच्यासाठी तुम्हाला काळ वेळ पाहण्याची गरज नाही. कोणत्याही काळात आणि कोणत्याही वेळेला तुम्ही भगवत चिंतन करू शकता. अभंगाच्या प्रथम चरण.
ज्यांना स्वर कळाला. सदा वाचे नारायण चिंतनासी न लगे वेळ. भगवत चिंतनाकरिता आपल्याला वेळ काढण्याची गरज नाही बरं का. ज्याच्या अंतःकरणामध्ये ती भगवत प्राप्तीची आशा आहे ना, हे सगळं ब्रह्मतत्व ब्रह्मज्ञान त्यांच्याकरिता आहे. ज्याला आपल्या उद्धाराची थोडीफार काळजी, ज्याला आपला उद्धार व्हावा, सार्थक व्हावं थोडं फार वाटतं, नाही तर किती चांगलं सांगत बसा, ते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात. काही लोकांना हित अहित काही फरक पडत नाही, तुम्ही काही सांगा. ते म्हणतात काय असंही मारायचं तसंही मारायचं. ते आम्हालाच म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का बाबा, करू दे ना. अहो चांगला चाललेला सप्ताहच आजच्या जागी बंद पडण्याची काही कारण आहेत. असे काही नकारात्मक विचारांची माणसं आहेत. पण हे गोष्ट सांगू का, भगवत प्राप्तीची आस आपल्या अंतःकरणात पाहिजे. आपण दिवसातून 10 वेळा मंदिरात जात असू, आजी दिवसातून 10 वेळा मंदिरात जाऊ आणि एकदाही आपले डोळे भरून येत नसतील ना, तर उपयोग नाही आपण दिवसाचे 10 वेळा दर्शन घेऊन सुद्धा. दर्शन घेताना देवाचं एकदाच मंदिरात जा, एकदाच भगवंताला पहा, पण दिवसातून एकदा तरी त्या भगवंताकरिता डोळे भरून आले पाहिजेत याचा विचार करा. अहो प्रपंचातली एखादी गोष्ट मिळाली नाही तर किती हळहळ वाटते जीवाला. हा मला ह्या रंगाची साडी हवी होती पण नाही मिळाली ग, हा नाही मिळाली, मला ती बरीच शोधली पण नाही मिळाली. अरे अमुक अमुक मला गाडी घ्यायची होती पण नाही घेता आली. हा किती हळहळ वाटते माणसाला. एक एक दिवस आपल्या आयुष्यातून, एक एक क्षण आपल्या आयुष्यातून निघून चालला. आपण भगवत प्राप्तीकरिता काहीच प्रयत्न करू नयेत. अहो भगवंताला प्राप्त करण्यासाठी इथपर्यंत आलोत ना. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाटा. इथपर्यंत ज्या कारणासाठी प्राप्त झाले, एकदा तरी डोळे भरून यावेत माणसाचे. प्रपंचाच्या गोष्टीसाठी रडतो पण परमार्थासाठी कधीतरी डोळे भरून आले पाहिजेत. कारण भगवंतानं तेवढी कृपा केली आपल्यावरती. जेणे हा जीव दिला दान तर याचे करीन चिंतन. हा विश्वास भगवंतानं आपल्यावरती ठेवलेला आहे. आपण का त्याच्यावरती तितक्या विश्वासानं भक्ती करू नये. आज दानपेटी पैशानं भरते पण भगवंतावरची श्रद्धा आणि भगवंताचं प्रेम जर खऱ्या अर्थानं ते पडत नसेल ना, उपयोग नाही. भगवंतावरती तितकं प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे, तर कुठेतरी तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवेल. आणि जे आयुष्य मिळालेलं आहे फार कमी राहिलेले आहे. आता सध्याचा काळ तर इतका विचित्र आहे, इतका विचित्र आहे. 30 आणि 35 मध्ये मला नाही उचकी लागली, टेन्शन घेऊ नका, या घाबरल्या ना. अहो बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज, अटॅक, काय राहिलं आता. आता दशक्रिया विधीला आपण एज विचारलं ना, सहज सांगते 40, 35. काय कारण? अटॅक. एवढं खराब केलं आपलं मन आपण, एवढं कमजोर केलं आपलं हृदय आपण. अहो भगवत चिंतनाची ताकद एवढी मोठी आहे. आता सायन्सने सुद्धा हे मान्य केलंय, जर रोज आपण सलग 10 ते 15 मिनिटं भगवंताचं चिंतन, विठ्ठल 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 विठ्ठल, ठ वरती दाब देऊन जर त्याचा उच्चारण करत असेल आणि त्याच योगानं जर टाळी वाजवत असेल तर हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. ही सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे, विज्ञानानं सिद्ध झालेलं आहे. हे हार्ट अटॅक, हे बीपी, शुगर कमी हे भगवत चिंतनानं होतं. एवढाच काय, रोगाचा बाप असणारा रोग, तुटे भवरोग, संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. रोगाचा बाप तो भवरोग, पण त्या भवरोगाला सुद्धा तोडण्याचं काम, संपवण्याचं काम भगवंताचं चिंतन करतं. काय करू शकत नाही. फक्त आम्हाला इथपर्यंत विश्वास पाहिजे की ते चिंतन माझा उद्धार करेल, भगवत प्राप्ती माझा उद्धार करेल. आणि आज पाहिजे प्रत्येकाला, बारे पांडुरंगा बारे पांडुरंगा
भेट देशी बारे पांडुरंगा झालो मी परदेशी तुझा विना झालो मी परदेशी तुझ विना बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी. निवांत वाजवा, निवांत वाजवा, आपल्या काही गडबड आहे. वाजू वाटल्या मोकळ्या मनानं वाजवा. आपल्याला वेळ झाला आता, कीर्तन तर संपलायची, आता वेळ तर संपलीच म्हणायचं, बरोबर की नाही. आता फक्त 10 मिनिटाचं आहे, तर 10 मिनिटात मला आता पुढचे 3 चरण सोडवायचा प्रयत्न मी करते. भगवत चिंतना करिता चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. सर्व काळामध्ये आपण तिन्ही काळामध्ये भगवत चिंतन करू शकता. आणि दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. साधकाचं ते काम आहे, भक्ताचं ते काम आहे भगवत चिंतन करणं. आपल्याला जसं ह्यांचं नाव घ्यायला आवड वाटते. एखादीनं म्हटलं ना गण उखाण्यात नाव घे, ही लाजतात. त्यांचं नाव कसं घ्यायचं, ह्यांचं नाव कसं घ्यायचं. जसं इकडचं प्रपंचातलं नाव घेताना जसं आनंदाच्या उकळ्या फुटतात, भगवत चिंतनाचं नाव घेताना, भगवंताचं नाव घेताना सुद्धा अंतःकरणात आनंदच पाहिजे. तिथे कोणत्या गोष्टीची आस नाही पाहिजे, भगवत प्राप्ती झाली पाहिजे. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. सर्व काळामध्ये काय परिणाम आहे त्या चिंतनाचा, जेव्हा आपण मुखातून ते चिंतन करू. ज्ञानोबाराय सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा परिणाम पुण्याची गणना कोण करी. जगाचं नाव घेऊन पुण्य नाही, पण भगवंताचं नाव घेतल्यानं आपल्या मुखात पुण्य. लक्षात आलं का. भगवंताचं नाव मुखात आलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात की इथपर्यंत आपण जर ते चिंतन या मुखातून सातत्यानं केलं तर वाचे. आता महाशिवरात्र किंबहुना श्रावणी सोमवार आहे, आपण महाशिवरात्रीला सोमवारला अभंग गात असतो. वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. परिणाम एवढा मोठा आहे. आपण जर मुखानं त्या भगवंताचं चिंतन करत असेल तर खऱ्या अर्थानं आपली वाचा, आपलं मुख अमंगळातून निघतं आणि मंगळाकडे प्रवृत्त होतं. आणि मंगळाची काय झालं, मंगळ या ठिकाणी त्या मुखाचे वदनातून ते जे शब्द निघतात ते सर्व आपल्या जीवनात मंगळच करत असतात बरं का. भगवत चिंतनाची तेवढी मोठी ताकद आहे. म्हणून संत सांगतात, चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. सदा वाचे नारायण. द्वितीय चरणात, दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सदा वाचे नारायण. ते वदन मंगळ, ते मुख मंगळ आहे. फक्त भाव शुद्ध ठेवा. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. आजी काही माणसं कीर्तनात बसले तरी गप नाही, हिचा असं तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल नेमकी बोलते काय. मुखानं चांगलंय पण मन मात्र इतकी बडबड करतं. काय उपयोग आहे सांगा ना. अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसेनी गोपाळ पावे हारी. तुम्ही बाकीच्या ठिकाणी देवाचं भजन करत असाल आणि कीर्तनात बसल्यानंतर जर असं नाही ते हिने असं केलं, तिने तसं केलं, तिचं असं झालं, काय उपयोग आहे सांगा आपल्या जीवनाचा. त्यामुळे संत सांगतात, सातत्यानं सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन मुखात आलं पाहिजे. आणि याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये ते वदन मंगळ, ते मुख मंगळ होतं, ती काया मंगळ होते. खऱ्या अर्थानं तो मानव स्वरूप न राहता विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. त्याचं दास्यत्व पत्कारलं, त्याची साधना केली की मग त्याच्या अधिकाराला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. फक्त जीवनामध्ये ध्येय ठेवा, आपल्याला ते प्राप्त करायचंय म्हणून, आणि सातत्य ठेवा. सध्याच्या काळात काय होतं, ध्येय निश्चित होतं पण सातत्य राहत नाही. काहीतरी मध्ये विषय निघतात आणि माणूस भरकटतो, इतका भरकटतो की शेवटपर्यंत हाताला लागत नाही. माझं तरुणांना आव्हान आहे या माध्यमातून, सध्याच्या काळात आपण जे काही आपल्या समोर ध्येय निर्माण केलेले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना अनेक अडथळे, अनेक अडचणी आपल्या जीवनात येतील. पण विनंती आहे माझी,
एवढ्या चांगल्या विचारांची संगत आपल्या जीवनात ठेवा की कितीही निगेटिव्ह विचार आपल्याला घेऊन जायला आले तरी सुद्धा पॉझिटिव्ह विचारांचा हात नाही सुटला पाहिजे, चांगल्या विचारांची साथ नाही सुटली पाहिजे. आपल्या नंतर काय नंतर आपल्या हे पहा, माझा शब्द लक्षात ठेवा, आयुष्यात पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकून देऊ नका. आपल्याला आपल्या जीवनाची उन्नती करायची ना, आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं उत्कर्ष निर्माण करायचा आहे ना, तर आपल्या जीवनात चांगल्या विचारांची संगत पाहिजे. सध्याच्या काळात जे काही घटना घडतोय ना, या संगतीचा परिणाम फार मोठा आहे, फार मोठा आहे. जे काही आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, इतका परिणाम आहे. म्हणून पालकांना माझी विनंती आहे सध्याच्या काळात, अहो हे 2 वर्षाचं झालं नाही बाळ, वर्षाचं झालं नाही त्याला कार्टून दाखवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा नाही तिथपर्यंत येणार, पण कार्टून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, गेम प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. आपण आपल्या पोरांना कोणत्या गोष्टीचं प्रशिक्षण देतोय? जर खरंच सध्याच्या काळात आपल्याला वाटत असेल ना त्यांचं जीवन चांगलं व्हावं, तर आज खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या संतांच्या, छत्रपती शिवरायांच्या, इतर महान लोकांच्या कथा तिथपर्यंत. आता मोबाईल तर त्यांचं जीवनच झालेलं आहे. जुन्या काळामध्ये लहान बाळ रडायचं आणि त्या रडणाऱ्या बाळाला कुणाची अपेक्षा असायची? अगदी खरं बोलला, कुणाची? आईच. माझ्या आईनं यावं मला उचलून घ्यावं असं वाटायचं. पण सध्याच्या काळात बाळ रडतं, त्याला आईची अपेक्षा नाही राहत, त्याला वडिलांची अपेक्षा नाही राहत, त्याला आजीची राहत नाही, आजोबांची राहत नाही, त्याला एकाचीच अपेक्षा आहे, कधी माझ्या हातात ती मोबाईल देते. ना आई एवढी हुशार झाली, ती लांबूनच मोबाईल फेकून देते, घे आणि गप्प बस. काय माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, सध्याच्या काळात विचारा वाचूनही न पावी जे समाधान. विचारात परिवर्तन झालं तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन बदलेल. त्यामुळे शुद्ध विचारांची आपल्याला खऱ्या अर्थानं संगती करायची आहे. चांगले विचार, चांगली सेवा भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. निश्चितच तुम्ही कोणत्याही स्वरूप देवाची सेवा करा. खांडेश्वर भगवान सगळीकडे वसलेले, सगळीकडे ते दिसतात, सगळ्यांमध्ये ते. खऱ्या अर्थानं जरी रूपात भिन्नता असली तरी अस्तित्वात भिन्नता नाही. विठ्ठल विठ्ठल. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राण माझा, सुख सांगू काय गे, कृष्णमूर्ती होय गे. खऱ्या अर्थानं कोणत्याही रूपाची सेवा करा पण भाव शुद्ध ठेवा. तुम्ही गोमातेची सेवा केली तरी ती खांडेश्वर भगवंतापर्यंत पोहोचेल. तुम्ही आई वडिलांची सेवा केली तरी खांडेश्वर भगवंतापर्यंत पोहोचेल. तुम्ही निसर्गाची सेवा केली तरी ती खांडेश्वर भगवंतापर्यंत पोहोचेल. तुम्ही पशु प्राण्यांची सेवा केली तरी ती खांडेश्वर भगवंतापर्यंत पोहोचेल. भाव शुद्ध ठेवा, भाव शुद्ध ठेवा, लक्षात ठेवा. नाही तर सध्याच्या काळात पंढरपूरची वारी करतय, चारीधाम करतय, एकादशी धरतय, सोमवार करतय, रोज शेजारच्याशी भांडत बसतय, रोज भांडत बसतय. एकही दिवस खाडा नाही, शेजारी नाही सापडला तर गावातल्या कोणाशी ना कोणाशी तरी भांडतच. करमत नाही. काय उपयोग आहे परमार्थाचा त्या भक्तीचा? सांगण्याचं तात्पर्य नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुम्ही लाईक बॉय वापरा काय, डेटॉल वापरा काय, संतूर वापरा काय, नाही तर गोदरेज नंबर, वा वा वा, कुठल्याही ब्रँडचा वापरा. अंगावरचा मळ जातोय, अंतकरणातला नाही. आयुष्य जातं, आईबाप कळत नाही पोरांना, आयुष्य जातं, निसर्गाचं महत्व कळत नाही काहींना. सध्याच्या काळात एवढी मोठी हानी आपण आपली करून घेतोय, एवढी मोठी, एवढं फास्ट जग आहे. पण गेल्यानंतर कळतं, निसर्ग गेल्यानंतर कळेल आज त्याची किंमत काय. आता जेव्हा ऑक्सिजन कमी पडायला लागला तेव्हा माणसाला निसर्गाची किंमत कळायला लागली. या कोरोनापासून माणसाला ऑक्सिजनची किंमत कळायला लागली. आई वडील गेल्यानंतर माणसाला आई बापाची किंमत कळायला लागली. एका दशक्रिया विधीला आम्ही गेलो, मुलं रडतात, मुली रडतात, सुना रडतायत. मी सहज विचारलं, का रडताय, का रडताय? ताई, आई वारली आमची, आई वारली आमची. म्हटलं शेवटी कधी ना कधीतरी जाणारच, नका रडू. पोरांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि उत्तर दिलं, ताई आई गेली याचं दुःख तर आहेच, पण त्याच्याही पेक्षा जास्त
ती होती तोपर्यंत तिच्याशी कधीच नीट बोलू शकलो नाही, याचं दुःख जास्त आहे. दिवसाचे 10 वेळा फोन करायची हो मला. जेवलास का, भरायस का, जेवलास का, भरायस का, झोपलास का, उठलास का, 10 वेळा फोन करायची. म्हटलं मग अहो एकदाही उचलायचो नाही, वैताग यायचा, सारखं काय तेच. म्हटलं मग आता बरं असेल, फोन नाही, आई नाही, कटकट नाही, काहीच. हृदयाचा हुदका फुटला आणि डोळे भरून आले. ताई आज कळतंय, मोबाईलमध्ये हजारो नंबर सेव्ह आहेत. नाही नाही, दिवसाचे 1000 फोन येतात, पण त्यातला एकही फोन मी जेवलोय का किंवा मी बरा आहे का हे विचारण्यासाठी नाही येत. आज कळते हो तिची किंमत. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, येना ग आई, मला झोप येत नाही, येना ग आई, मला झोप येत नाही. ए आई, दरवेळी सणाला तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खाण्याची सवय होती ग. अगं एकही सण तुझ्या हातची पुरणपोळी न खाता गेला नाही, पण ज्या दिवशी तू गेलीस त्या दिवसापासून पोरकं झालो ग मी या जगात, पोरकं झालो. आता जग मला पुरणपोळी देतं, पण त्या पुरणपोळ्यांमध्ये तुझ्या हातची चव नाही लागत. आज तुम्ही कितीही वर्षांचे व्हा, तुम्ही 50 वर्षांचे असाल, तुम्ही 60 वर्षांचे असाल, जीवनातून आई निघून गेली, आजही तिचा स्वयंपाक आठवला डोळे भरून येतात. का प्रेमानं खाऊ घालायची हो. पण आता कुठला हा सण, आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. कुठला हा सण, आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. रडू आल आता कुठेच दिसत नाही, येना ग आई, मला झोप येत नाही, येना ग आई, मला झोप येत नाही. ए आई, आता नाही ग तुझ्याशिवाय झोप लागत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तोपर्यंत महत्त्व कळालं सगळ्या गोष्टींचं. निश्चितच आपल्या जन्माचं सार्थक आहे आणि त्या तयारीत आपण राहिलं पाहिजे. कारण अल्प आयुष्य मानव देह, माहीत नाही कोणता क्षण शेवटचा घडेल. त्यामुळे आपण आपली साधना पूर्ण केली पाहिजे, आपण आपल्या जीवनाचं ध्येय पूर्ण केलं पाहिजे. कारण मिळालेला देह, मिळाला जन्म वाया जाता कामा नये. आईबापाचे महत्त्व जाणून पोरांनी नाही त्या गोष्टीकरिता सध्याच्या काळात इतक्या केसेस आपल्या कानावरती येतात. मुलं डिप्रेशनमध्ये गेली प्रेमाखातर. अहो 4 दिवसाच्या प्रेमासाठी पोरं डिप्रेशनमध्ये जातात आणि आईबापाला दुःख देतात. पोरी डिप्रेशनमध्ये जातात, आईबापाला दुःख देतात. माझी विनंती हात जोडून, नाही तुम्ही जास्त काही प्राप्त करू शकलात, नाही मोठं ज्ञान अधिकारी प्राप्त करू शकलात चालेल, नाही जास्त परमार्थ करू शकलात चालेल, पण आई बापाची मान खाली जाईल असं कर्म कधीच करायचं नाही. कारण हाडाची काठीण रक्ताचं पाणी केले त्यांनी. म्हणून निश्चितच या ठिकाणी चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे सातत्यानं भगवत चिंतनात राहा. सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. आपल्यालाही भगवंताचं चिंतन करायचंय, पण कसं करायचं? हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई,
सब संतन की. हार 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 घ्या. बरं झालं ना भजन. अहो भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं. खाली बसा सगळ्यांनी. 1-2 मिनिटं फक्त आपल्याला खांडेश्वर भगवंताचं भजन करायचे. त्यानंतर कीर्तन सेवा संपणारी. हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर करा. आणि जे जे शेवटपर्यंत राहतील कमिटीकडून त्यांना एक छानपैकी बक्षीस सुद्धा ठेवलेले मला आत्ताच त्यांनी आल्यानंतर सांगितलं. नम शिवाय. थांबा 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 आला तर बाजू. नम शिवाय हर हर बोले. नम शिवाय. नम शिवाय. नम शिवाय. नम शिवाय हर हर बोले. नम शिवाय. खांडेश्वराय शिव खांडेश्वराय हर हर बोले. नम शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले. नम शिवाय. नम शिवाय. नम शिवाय हर हर बोले. नम शिवाय. नम शिवाय. नम शिवाय हर हर बोले. नम शिवाय. नम शिवाय. नम शिवाय हर हर बोले. नम शिवाय. नम श्री खांडेश्वर भगवान की. हे भजन नव्हतं बरं का. ही चार्जिंग होती. चार्जिंग पुढच्या वर्षीपर्यंत. त्यामुळे सुंदर अशा पद्धतीनं आपण सर्वजण उपस्थित आहात. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. निश्चित आपण भगवंताला अनन्य भावानं शरण जा. कारण अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम्. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे इतर गोष्टींच्या आपल्या अंतःकरणामध्ये काही स्थापन करून खऱ्या अर्थानं त्या गोष्टी आपल्या जीवनात काही फल देऊ शकत नाही. पण भगवत चिंतन जर आपण त्या खऱ्या अर्थानं जर स्थापन केलं तर ते आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतं. हे भगवत चिंतनाची ताकद आहे. त्यामुळे निश्चित सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. इतर भाव आपल्या अंतःकरणात जर कोणत्या गोष्टीविषयीचा आला तर तो भाव सार्थकी लागणार नाही. तो खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये एर वावुगा पसारा. शेवटची चाल घेता का? तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. ठीक आहे, आता वेळही भरपूर झालेला आहे, पण शेवटची भैरवी चाल मात्र तुमची व्हायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, एर वावुगा पसारा पडी हे सर्वोत्तमा भाव. अंतःकरणातला भाव इतर ठिकाणी न पोचता आपल्या भगवत प्राप्तीकरिताच पोचला पाहिजे, तर ती खऱ्या अर्थानं फलद्रूप आहे. आणि म्हणून निश्चित आपल्याला सातत्यानं भजनाचा मार्गदर्शन उपदेश संत करतात. हा उपदेश फक्त एका दोघांसाठी नाही बरं का, हा उपदेश सगळ्यांसाठी करतात. पहिल्यांदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा संतांचा उपदेश फक्त खांडगाव पुरता नाही, तर खऱ्या अर्थानं अवघ्या लोका सकळांकरिता आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात ऐसे उपदेश तुका, ऐसे उपदेश तुका, ऐसे उपदेश
अशी सुरांची साथ आमचे बंधुस्थानी असणारे संजयजी महाराज हजारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधुस्थानी असणारे दानवे महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी सुरांची साथ दानवे महाराजांची प्राप्त झालीत. संपत महाराज दानवे. तसेच आमचे आदरणीय पिक्चर 3-3 तासाचा राहतो. आपलं कीर्तन तर फक्त 2-2.25 तास 2.5 तासाचंच आहे. उठू नका अजून कीर्तन बाकी. 2 मिनिटं खाली बसा. महाराजांचे आदरणीय श्री पवळ महाराज यांच्या संस्थेतील संदीपान वारकरी शिक्षण संस्था अजून हे सर्व कीर्तन संपलेलं विद्यार्थी नाही. खाली बसा. विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमच्या माता भगिनी सुंदर अशा पद्धतीने आल्यात. तुमचंही मनापासून धन्यवाद. मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय आमचे हरिभक्ती प्रदीप महाराज बोराटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी मृदुंगाची साथ प्राप्त केलीत. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद. चोपदार महाराजांचंही मनापासून धन्यवाद. सर्व कमिटी, सर्व या ठिकाणी खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट सर्वांचं एकदा जोरदार टाळी वाजवून कौतुक करा. साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. विनंती आहे, कृपया आपण जागेवर बसून राहायचंय. सर्व महिलांना नम्र विनंती आहे, 2च मिनिटं सर्वांनी जागेवर बसायचंय. कुणी कृपया उठू नये. एवढ्या वेळ आपण शांततेनं कीर्तन ऐकलं. सर्वांना धन्यवाद. फक्त 2 मिनिटं सर्वांनी शांतता राखा. पाठीमागच्या महिला बसा खाली. हार्मोनियम सुंदर अशा पद्धतीनं साथ दिली, त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा. माझा कीर्तनकार सुंदर अशा पद्धतीनं यूट्यूब चॅनेल आहे, सर्वांनी नक्कीच पहा. सुंदर अशी सेवा सर्व. त्याचबरोबर माझी नगराध्यक्ष संगमनेर नगर परिषद सौ दुर्गाताई तांबे या येणार होत्या पण नाही आल्यात. या ठिकाणी त्यांचाही धन्यवाद. उपस्थित